नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर। सांगायचं म्हणजे आदरणीय बच्चू कडूंची प्रहार संघटना जी आहे ही फक्त संघटना नसून चळवळ आणि विचार आहेत। आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल देऊन आम्ही आमच्या पद्धतीने काम करत असतो। आंदोलन करणं, उपोषण करणं हे चळवळीतल्या माणसाचं एक परम कर्तव्य आहे। मग ते कुठल्याही खात्याबद्दल असू दे किंवा कुठल्या मंत्र्याबद्दल असू दे, कुठल्या आमदार खासदारबद्दल असू दे। परवाच मी एफडीए खात्यामध्ये फूड अँड ड्रग्स मध्ये एक गुटखा घालून आदरणीय मंत्री महोदय झिरवळ साहेबांचा फोटो गळ्यात घालून त्यांच्या फोटोला सुद्धा गुटख्याचा हार घालून मी एक मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं। मी फक्त पत्र दिलं नव्हतं, मी त्या बाबतीत आंदोलन सुद्धा केलेलं होतं आणि मी अजूनही आंदोलन करणार त्या बाबतीत। मला कोणी थांबवू शकत नाही, माझा कोणी मालक नाही, आमचे मालक फक्त आदरणीय बच्चूभाऊ आहेत। आणि अजितदादा पवार गटाचे उमेश पाटील हे परवा जिल्हा अध्यक्ष झाले आहेत। मी त्यांना ठासून सांगतो की आम्ही आपल्या कुठल्या बाबतीत विषय किंवा विषयांतर करणं किंवा कुठल्या बाबतीत आम्ही येतो का? आम्ही येत नाही। मग तुम्ही ही प्रहारचं नाव घ्यायचं आणि बॅकफुटवर जायचं, ही कुठली पद्धत आहे? मला सांगा, मी त्या गुटखेवाल्यांच्या विरोधात आक्षेप घेतलं होतं। आज शाळा असेल, कॉलेज असेल, अनेक ठिकाणी गुटखा व्यवसाय केला जातं। शासकीय कार्यालयाच्या बाहेर गुटखा व्यवसाय केला जातो, म्हणून अन्न औषध प्रशासनाच्या विरोधात मी आंदोलन केलं, संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात आंदोलन केलं होतं। मी काय वैयक्तिक स्वार्थासाठी आंदोलन केलं नव्हतं। याच्यामध्ये अनेक निष्पाप मुलं जे आहेत ते गुटख्याला बळी पडत आहे। गुटख्याचा याच्यावर फोटो लावलेला आहे कॅन्सरचा, तरी सुद्धा लोक गुटखा खातात। मग मला सांगा, यांचे गुटख्यावाल्यांबरोबर काही देणं घेणं आहे का? गुटखेवाल्यांना जर पत्र दिलं तर यांना राग यायची काय गरज आहे? यांनी आमच्याबद्दल बोलायची काय गरज आहे? जेणेकरून जर मी काल एक हे पण कळालं की बाबा संबंधित ठिकाणी काही पत्रकारांनी तिथं गुटख्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून बोलवलं आणि तिथं उमेश पाटलांचा फोन गेला, असंही मला समजलं। मी पाहिलं नाही, मला समजलं। मग मला सांगा की गुटखेवाल्यांच्या माग उमेश पाटील असतील किंवा अजितदादा गटाचे लोक असतील, असा माझा आरोप आहे। जर मी एखादं आंदोलन केलं ते जनसामान्यांसाठी, शेतकरी असतील किंवा कॉलेजचे स्टुडंट असतील किंवा जनसामान्यांसाठी केलेलं आहे, त्यामध्ये यांचा बोलायचा काय अधिकार आहे? आणि ह्यांना बोलायचा कोणी अधिकार दिलेला नाही। आणि जर तुम्ही असं जर मध्यस्थी करून जर आम्हाला जाणून बुजून जर त्रास देत असाल तर मग मी विचारतो की बाबा अजितदादांचा पण यामध्ये सहभाग आहे का? अजितदादांनी तुम्हाला सांगितलं का सहभागी व्हायला? गुटखा माफियांच्या मागे उभा राहायला तुम्हाला सांगितलं का? गुटखेवाल्यांचे प्रश्न सोडवायला तुम्हाला सांगितलं का? अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत, प्रशासनावर त्यांची पकड आहे। मग त्यांच्या लोकांनी जर असं केलं तर मग अजितदादांवर पण प्रश्नचिन्ह निर्माण होतं। या गोष्टी सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि जेणेकरून त्यांनी घेतले प्रहारचं नाव, पण परत बॅकफूट आले। प्रहार चांगली संघटना आहे म्हटले।